नमस्कार श्रोते हो. श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 या पुस्तकातल्या स्वामींची आपण अनुभूती पाहत आहोत. त्यातल्याच आपण स्वामींची 37वी अनुभूती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात स्वामींच्या अनुभूतीला. श्री स्वामी समर्थ. अतर्क्य स्वामी लीला. पपू गुरुवर्य कमलाकर तपस्वी काका यांच्या सहवासात स्वामींची भक्ती व सेवा करण्याची संधी मिळाली. काकांनी स्वामींची सेवा करण्यास प्रवृत्त केले व सर्व सुपेकर परिवार हा स्वामी परिवारात सामील झाला. आम्ही भक्तीत दंग झालो आणि परमभाग्य म्हणजे श्री स्वामी समर्थ मूर्ती रूपात देवारात विराजमान झाले. श्री उल्हास काका भाटे यांनी दिलेली श्री स्वामींची मूर्ती देवघरात स्थापन केली आणि हम गया नाही जिंदा हेची प्रचिती येऊ लागली. भाद्रपद महिन्यात अविधवा नवमीच्या दिवशी सौ मंगला तिच्या आईकडे तिच्या वहिनीला मदतीसाठी गेली होती. दरवर्षी त्या दिवशी ती जाते. मी सकाळी 8 वाजता पूजा अर्चा करीत होतो. नेहमीप्रमाणे ती कुठे निघाली की स्वामी तुम्ही माझ्याबरोबर चला असे म्हणते. त्या दिवशी पूजा करताना मी सहज म्हटले, अजून माझी पूजा होते, मग स्वामी तुझ्याबरोबर कसे येतील? सौ मंगलास खूप राग आला. ती पटकन म्हणाली, स्वामी माझ्याबरोबर येतात आणि आता पण येणारच. आणि स्वामींना म्हणाली, स्वामी आज मला प्रचिती द्या की तुम्ही माझ्याबरोबर आहातच. एवढे बोलून ती ताडकन निघून गेली. हडपसरला माहेरी ती पोचली. सर्व स्वयंपाक उरकला. प्रत्येक पदार्थ करताना श्री स्वामी समर्थ जप चालूच होता. शेवटी भजी करायची राहिली म्हणून तळणीसाठी कढई ठेवली. सर्व तळण तळून झाले आणि छोट्या प्रयणाने आत्या मला पापड दे असे म्हणायला सुरुवात केली. त्याला समजावत असताना उकळत्या तेलाने अर्धी भरलेली कढई तिच्या पायावर कलंडली. सर्व तेल पायावर पडले. तिची आई खूप घाबरली व म्हणाली, जावई काय म्हणतील ग? परंतु मंगलाने कपाटातील शाईची बाटली स्वामींचे नाव घेऊन पायावर ओतली. 2 मिनिटे चटका बसल्यासारखं जाणवलं. ती रात्री घरी आली. मला म्हणाली, उकळते तेल पायावर सांडलं तर किती फोड येतील? मी म्हटलं, चालणं अशक्य होईल. सौ मंगलाने शाईने माखलेले पाय दाखविले. आश्चर्य वाटले. एवढे भाजले तरी पायावर साधा चट्टा पण नव्हता. पाय जशाच्या तसाच. तेव्हा ती म्हणाली, पटलं ना स्वामी माझ्याबरोबर असतात ते? मनोमन स्वामींना शरण गेलो. श्रोते हो, जसं स्वामी आपली परीक्षा घेतात तसंच आपणही नकळत स्वामींची परीक्षा घेत असतो आणि स्वामी त्यात पैकीच्या पैकी मार्कांनी पास होतात आणि आपलं रक्षणही करतात. पटलं ना या अनुभूतीतून? ही अनुभूती कशी वाटली ते नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अनुभूती आवडली असेल तर पुढच्या अनुभूतीसाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.